प्रत्यक्षं कार्यसिद्धयतिवरं विद्याबुद्धिप्रदं वन्दे ज्ञानदूतं जगद्गुरुम्। आपण सर्व मंडळी प्रतिवर्षा पद्धतीप्रमाणे नियोजित या सत्संगात सम्मिलित आहोत। सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रयाण सुरू करतो आणि मकर संक्रांतीपासून उत्तरायणाला सुरू होते असं आपण ऐकतो। मानवीय जीवनात सुद्धा दक्षिणायन उत्तरायण आहेतच। उत्तरोत्तर गतीने परमात्म्याच्या दिशेने जेव्हा आपण मार्गक्रमण करतो ती आपली जीवनातील उत्तरायण होय। प्रपंचात आपण नेहमी खूप धावपळ करीत असतो। इतके धावतो नेमकं कुठे थांबणार आहे हे समजतच नाही। आपण मुंबईत तरी पाहता, या मुंबईतील कुठल्याही एका वृत्तावर उभे राहावे आणि पाहत राहावं की हे धावपळ थांबते का। सकाळी जाणाऱ्यांची, संध्याकाळी येणाऱ्यांची धावपळ चालू असताना पुन्हा रात्रीसाठी जाणाऱ्यांची ही धावपळ चालूच असते। एक माणूस खेड्यागावातून आला होता म्हणे मुंबईत। खूप गर्दीच्या रस्त्यावर त्याला पलीकडे रस्ता पार करून जायचं होतं। त्याचा जोडीदार एक होता, तोही तसलाच होता। एक जण म्हणाला जाऊया, गाड्या येतात, माणसं येतच राहणार, हे जाऊया। दुसरा म्हणाला तसं नाही, जरासा गर्दी कमी होऊ दे, मग आपण पलीकडे जाऊ। सगळे गेले की इथे कोण नाही, रस्ताही आपलं, सर्व मुंबईच आपलं होईल। माणसं जात राहिले 12 वाजले। तो म्हणतोय आता सगळे गेलेत, राहिलेले मुंबई आपलीच आहे पाठीमागची। 12-1 वाजलेले होते, पुन्हा परत जायला सुरुवात झाली। तो मित्र म्हणतो आता पार करूया, मुंबई तर राहिली आपली व्हायची, पार तरी करूया। तो म्हणाले एवढी माणसं गेले ना, मग आपण सहजगत्या रस्ता पार करू। रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत थांबले तर रस्त्यावरची वाहतूक काय थांबली, रस्ता काय त्यांना पार करता आला नाही। त्या रस्त्यावर ये आणि जा हे चालूच असत। आणि आपल्याही जीवनातील रस्त्यावर अनेक गोष्टींची ये जा हे चालूच। आणि एवढं झालं की आपण अमुक करू, जरासा थांबा म्हणून थांबलो तर आपण थांबूनच गेलो। बरीच लोक म्हणतात माझ्या घरातली एवढीशी आहे ना, एवढी मुलांचं लग्न झाले की मी मोकळं झालो, देवाधर्माच्या करायला प्रशस्त होतो मी, असं वाटतंय। लग्न होते नाही होते तेवढ्यात दुसरं काहीतरी कटकट आमच्या समोर उभं असतं। एवढी मुलांची शाळा झाली की बस, यांची 12वी झाली की मला डोक्याला ताप नाही बघा, 12वी झाले की पुढची ताप चालूच असते। आणि आयुष्यातली ही 12वी 13वी कधीच संपत नाही।
काही ना काहीतरी कायम चालूच असते आणि आपण धावतो आहोत, धावपळ करतो आहोत आणि त्याच्यामध्ये स्पर्धा लागली माणसांच्या स्पर्धा लागली. कशासाठी काही कळत नाही. एक दुसऱ्याला मागे टाकायचं म्हणतोय, फक्त एवढंच. प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजारी पाजारी असतील, नातेगोते असतील आणि कोण परिचित माणसं असतील, ते आपल्या पुढे गेले असतील तर त्यांना मागे कसं टाकायचं, केव्हा टाकायचं एवढंच डोक्यात असतं. शेतकरी आहे, आपल्यापेक्षा जर ज्यादा पिकवलंय शेजारचं तर त्याच्यापेक्षाही मी ज्यादा पिकवायला पाहिजे, त्याच्या डोक्यात तेच असतं. ऊसवाला आहे 10 टन 50 टन पिकवलाय एकरी, मग त्याच्या भावबंदकीतला असतो, तो म्हणतोय मी 60 पिकवल्याशिवाय राहणार नाही. त्याने 60 पिकवले की तो दुसरा म्हणतोय मी 75 पिकवल्याशिवाय राहत नाही. 75 टन ऊस पिकवेन म्हणून एकमेकाला मागे टाकू पाहत. दुसरा घ्या तुम्ही, आपल्या मुलाचं लग्न केला थाटात, असं केलं मी त्याच्यापेक्षा भारी करून दाखवतो, म्हणजे त्याला ओव्हरटेक केल्याशिवाय सोडणार नाही म्हणतो. तो आपल्या हिम्मतीने आपल्या ताकदीने लग्न केला तर शेजारी म्हणतोय मी कर्ज काढून का होईना त्याला मागे टाकणार, सोडणार नाही. आणि आम्ही असेच करतो की दुसऱ्यांचे बघून दुसऱ्यांपेक्षा कमी होऊ नये म्हणून, दुसऱ्यांना मागे टाकायचं म्हणून घरदार गहाण ठेवून का होईना आपण त्यांच्यापेक्षा भारी करायला जातो, मागे टाकायचं. स्पर्धाच लागलेली आमच्यात. आमची प्रपंच म्हणजे काय, सगळ्यांना मागे टाकणे, याची एवढीच प्रपंचाची व्याख्या झाली. नाहीतर आम्ही नेहमी आमच्या प्रपंचात करतो तरी काय, कोणाला तरी मागे टाकायचं, कोणाला तरी मागे टाकायचं. मुलगा त्यांच्या 50% काढलाय, आमचा मुलगा 55% काढणार, सोडणार नाही. काय वाटेल ते करून म्हणजे सगळे आले त्या. त्यांच्या घरात अमुक अमुक वस्तू आणले, त्यांनी फ्रीज आणले, नवीन फ्रीज आणले. एवढा कळल्याबरोबर शेजाऱ्याने ठरवले, त्याने नवीन आणले, तुम्ही काय आणणार, केव्हा आणणार. आमच्या घरात आहे ना जुनं कामाला येते, ते जाऊ द्या खड्ड्यात, त्याने आणले म्हटल्यानंतर आपण आणायलाच पाहिजे. कर्ज काढून नवीन फ्रीज आणतो, कर्ज काढून नवीन टीव्ही आणतो, मागे पडता कामा नाही म्हणतो. म्हणजे कोणाला ना कोणाला तरी मागे टाकतो आणि टाकून पुढे जायचंच म्हणतो. प्रपंच म्हणजे नुसतं पुढे जायचे एवढंच नाही तर मागे टाकायचे. प्रपंचाचे अर्थच असं झालंय की मागे टाकायचं कोणाला तरी. चांगली साडी आणली एकांच्या घरात, पटकन गल्लीत सुरू झाली. त्याने आणले दिसते की नाही तुम्हाला, त्याच्यापेक्षा बारीकला आणायचं. तो म्हणतोय त्यांची पगार ज्यादा आहे, आमची पगार कमी आहे. तुमची पगार कमी आहे म्हणून काय झालं, सगळी पगारातनच होत असते का. नाही, ते लाचबीज खातात, त्यांना जमते. मग तुम्हाला काय दात नाही का. पण आम्ही मागे राहून चालणार नाही, आम्ही त्यांना मागे टाकायलाच पाहिजे. वाटेल ते करून मागे टाक. एकाने एक गाडी आणली तर पटकन शेजाऱ्याने त्यांच्यापेक्षा किमतीची गाडी आणायचं म्हणून. एकाने दागिने बनवली, पटकन शेजाऱ्याने त्यांच्यापेक्षा चांगली ज्यादा किमतीचे दागिने बनवायचं म्हणून. एकाने चप्पल चांगले आणले तर दुसऱ्याने ताबडतोब चप्पल चांगले आणायचं का, त्याला मागे टाकायचं. कशातही मागे राहायचं नाही म्हणतो, राहूच नाही, कोणी मागे राहू नये. पण मागे टाकणे एवढंच, यालाच प्रपंच जे समजतो आहोत. आमच्या जीवनात दुसरं काही उद्दिष्ट नाही आहे का. मागे टाकले म्हणजे काय सर्व जग जिंकल्यासारखे होणार आहे का. पूर्वी राजे महाराजे लोकही हेच केले. त्यांनी एवढी मिळवले तर त्याच्यापेक्षाही माझी राज्याची व्याप्ती मी मोठं करेन. त्यांची सीमा एवढी आहे तर माझी सीमा त्यांच्यापेक्षा मोठी असेल, माझी राज्याची व्याप्ती त्यांच्यापेक्षा मोठी असेल. आम्ही तेच करतो आहोत. त्यांची लहान कारखाना आहे, त्याच्यापेक्षा मी मोठा कारखाना घालतो. त्यांची अशी आहे तर त्यांच्यापेक्षा माझी मोठी असेल.
आणि हे करण्यात काय करतो आहोत आम्हालाच समजेल. काय झालं म्हणे, एकदा एक चोर आला रात्री. कोणाच्या घरी चोरी करायला गेला असणार? आंतरराष्ट्रीय धावपटू, धावण्याच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांची ख्याती आहे त्यांच्या घरी चोरी करायला गेला. चोरी करायला गेला, रात्रीची वेळ, धावपटू जागाच होता. किंवा बाई असेल, पुरुष असेल, बाई आहे असं समजू आपण, भारतातलीच आहे, तिच्या घरी चोरीला गेला. तो चोरी करून सामान घेऊन बाहेर पडत होता, तेवढ्यात बाई जागी झाली. जागी बघितले सामान घेऊन पळताना. कुठे पळतोयस म्हणाले. आलेच मी इथे, आता थांब जरासा पाठीमागे. तो जोरात पळायला लागला. आता घर मालकीण जागे झाले, आता सोडणार नाही. ही म्हटली तू कुठे किती पळतोयस बघतेच म्हणाली. तो पुढे पळतो आणि ही मागे पळतात. तो जंगलाच्या दिशेने पळायला लागला आणि ही मागे पळायला लागली. दोघांनाही चांगला रस्ता भेटला. तो पुढे पुढे आणि ही मागे. हिची सवय जाणार कुठे? जो पुढे आहे त्याला मागे टाकायचं. कुठे जातोयस पुढे म्हणाली आणि गेली गेली त्याच्यापेक्षा पुढे गेली. येशील बिशील मागे म्हणून आणि पुढे पळतच सुटली ती. कारण तिला सवय फक्त जे आहेत आपल्या रस्त्यात त्यांना मागे टाकायचं. मी कशा करता घरातनं बाहेर पडले हीच विसरली ती. आता मागे टाकणीच माझी जीवनातले उद्दिष्ट असं समजून पळायला लागली. ती पुढे पळती पळती पळती, तेवढ्यात हा बघितला बाई पुढे पळायला लागली. म्हणजे बहुतेक हिची सवय जागी झालेली. आता ही काय मागे आपला बॉर्डर, त्यांचा जो काय असेल निर्दिष्ट ठिकाण, ते मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. आणि ती एवढ्यावरच नाही थांबली. हा चोर पळत होता, ह्याला मागे टाकली. रस्त्यावर जाणारी माणसं होती, ह्यालाही टाकायचंच म्हटली, त्यालाही मागे टाकली. पुढे दोन माणसं चाललेले, त्यांनाही मागे टाकली. रस्ता म्हटल्यानंतर रस्त्यावर माणसं बरीच असतात. प्रत्येकाला मागे टाकत 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 बाई चालली. तेवढ्यात चोर म्हणाला चला आपण परत जाऊ. शेवटी संध्याकाळी थांबली. म्हटली एवढ्या लांब कशासाठी आले मी? आठवले तर ते चोराला धरण्यासाठी मी आले. आणि चोर गेला कुठे? चोर कशाला राहिले एवढा वेळ? कुठल्या तरी धावपटूंची कथा नाहीये, आमच्या सगळ्यांची जीवनातील कथा हीच. आम्ही सर्वजण काय करतो? हीच करतो. आयुष्य पुरा लोकांना मागे टाकण्यातच जाते. तो असा करतोय त्याच्यापेक्षा मी भारी करून दाखवे. पण कशासाठी? कशासाठी? पूर्ण आयुष्य आमची मागे टाकण्यातच. पण कशासाठी आम्ही धावायला लागलो तेच विसर. तेच विसर. तेच विसर. आम्हाला आधीही माहित नाही, अंतही माहित नाही, अशी झाली अवस्था. अशी झाली अवस्था. पळतच निघतो. कुठे थांबावं हेही आम्हाला माहित नाही. कुठपर्यंत जावं हेही आम्हाला माहित नाही. जीवनाचा सिद्धांत आम्हाला पूर्णतया कळलं की नाही माहित नाही. पण किती दिवस पळणार आम्ही? किती दिवस धावणार? असेल किती दिवस धावणार? कुठेतरी थांबावं लागलं. इथे संपलं असं कुठे आहे का जीवनात? बाबा आमचा धाव इथे संपतो, इथे थांबतो आपण, असं कुठे आहे का? एक माणूस धावत धावत कन्याकुमारी पासून धावत 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 काश्मीरच्या वरच्या टोकापर्यंत गेला. सुरनकोटच्या आसपास टोकापर्यंत गेला. म्हणाला भारत संपला आता इथे म्हणाला. दुसरा एक मित्र उभा होता तिथे. तो म्हणाला संपते कुठे हे? मागे वळ, इथून सुरुवात होते. मागे फिरलास तर भारत इथून सुरू होणार. जीवनात
शेवट असं नाही. आपण जिथे थांबाल तिथे शेवट होते, जिथे म्हणाल तिथनं सुरुवातही होऊ शकते. नाही एवढं मी आलोय काय नाही, तिथून नवीन सुरुवात सुद्धा होऊ शकते. त्या किनाऱ्याला जाऊन उभा राहिला, म्हणाला पुढे पाकिस्तान दिसत होती, पाक आक्रमित काश्मीर, आणि पाठीमागे ही भारतीय काश्मीर दिसत होते. म्हणाला भारत संपला आता इथे. मित्र म्हणाला भारत नाही संपत, आता तू पाठीमागे फिर, भारत इथनं सुरू होत, भारताची सुरुवात इथनं होईल. तसे जीवनाला शेवट नाहीये कुठे. वळलो तर नवीन एक दिशा मिळते, नवीन एक दिशा मिळते. आणि असं धावत धावत राहिलं तर आयुष्यात काय हाताला लागेल असं वाटत नाही. धावून 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 काय मिळवलेलं, काय मिळवण्याकरता आम्ही धावतो आहोत. माणूस एक धावत होता, धावत होता. साधू आले समोर, विचारले कुठे जातोयस? तो म्हणाला सूर्य मावळायच्या आधी, सूर्य मावळायच्या आधी पूर्व आणि पश्चिमेची जिथे संधी झालेले त्या संधीच्या ठिकाणी मी जाऊन पोहोचणार आहे. सूर्य मावळण्यापूर्वी पूर्व आणि पश्चिम जिथे एकत्र आलेले, दोन्ही दिशांची जिथे संधी झालेले तिथे जाणार आहे म्हणा. साधू म्हणाले किती दिवस झाले असं धावतो? बऱ्याच दिवसापासून धावतो. मला सांगितले आज संध्याकाळपर्यंत संधी भेटेल म्हणून, संधी स्थान भेटेल म्हणून सांगितलं, म्हणून मी पळतो. साधू म्हणाले तो असंच धावत राहिलास तर अजूनही 10 जन्मात सुद्धा तुला पूर्व आणि पश्चिमेची संधी स्थान नाही भेटणार. कसा भेटणार नाही म्हणाला? मी सूर्योदयाला सुरुवात केली, माझ्या पाठीमागे होता सूर्य, आता बघा म्हणाला पुढे आलाय, एवढ्यात त्याला मागे टाकतो म्हटलं. तेव्हा साधू महाराज म्हणाले असं धावत राहिला तर आयुष्यभरात कधीही भेटायचं नाही पूर्व आणि पश्चिमेची संधी. मग काय करू म्हणाला? थांब इथेच. तू जिथे थांबशील तुझ्या पाठीमागे पूर्व आहे आणि पुढे पश्चिम. तू थांबलास तर बस तूच संधी स्थान आहेस. तुझी पुढची पश्चिम आहे, पाठीमागची पूर्व आहे. माणूस थांबतच, माणूस थांबतच. माणूस ज्या ठिकाणी थांबतो तिथेच संधी स्थान आहे. ज्या ठिकाणी थांबतो तिथेच त्याला सर्वस्व प्राप्त होणार आहे. पण माणसांची मन कुठे थांबेना झालेले. मनाची धाव नुसतं पुढे 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 चालूच, वेगवेगळी दिशा शोधून काढते आणि रात्रंदिवस धावत राहते, रात्रंदिवस धावत राहते. कधी थांबणार माणूस? कधी थांबणार? थांबल्याशिवाय विश्रांती नाही, थांबल्याशिवाय विश्रांती नाही. शरीरालाही थांबावं लागेल, मनालाही थांबावं लागेल. आमची शरीर संध्याकाळी थांबतंय पण मन मात्र थांबत नाही. रात्री झोपायला म्हणून अंथरुणावर पडलो तरी सुद्धा मनाची धाव चालूच असते. उद्या मी काय करू, परवा मी काय करू. किती त्याची धाव पुढची, किती धाव पुढची, हिशोब नाही, हिशोब नाही. नवरा म्हणत होता आजपर्यंत आपण मिळवलेले आहोत किती झाले त्याची काहीतरी हिशोब करूया, थांब. बायकोला म्हणाला, बायको म्हणाली ठीक आहे बसूया, मोजूया. हिशोब किताब सुरू झाला. पत्नी म्हणाली जेवणाची वेळ झाली, मी जेवण बनवायला जाते, तुम्ही मोजा, तुम्ही हिशोब करा. हिशोब करायला लागला. संध्याकाळ झाले तरी हिशोब चालूच होता. पत्नी म्हणाली आटोपते की नाही तुमचं? जरासं राहिले, थांब म्हणा. रात्री 12 वाजले, काय आटोपते की नाही हिशोब तुमचं? किती झालं, काय काय झालं? नवरा म्हणाला 5 पिढींचं झालेलं, 6व्या पिढीचं चालू आहे, थांब म्हणा. पत्नीला काय कळलं नाही, काय म्हणताय काय तुम्ही? आता मी जे हिशोब करतोय, आजच माझे कामधंदा बंद केले तर 5 पिढी पुढची शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात बसून खातील एवढं झालेलं आहे. अजून थोडं शिल्लक आहे,
त्या 6व्या पिढीचे मी विचार करतोय, थांब. मनाची धाव एका पिढीला नाही थांबत, 10 पिढीपर्यंत, 10 पिढीपर्यंत. का थांबता येत नाही मनाने विचार केले तर? मी नेहमी सांगत असतो, शेतकरी नांगरत होता शेतात, द्रव्याने भरलेले हंडात सापडला. पत्नीला म्हणाला, श्रीमंत झालो आपण. आमच्या इतके श्रीमंत कोण आहेत आता जगात? पत्नी म्हणाली, फोडून तरी बघा, आतमध्ये काय पैसाच आहे का आणि काय दगड आहेत बघा, कोळसं बिळसं भरलेले. जरा रात्र होऊ द्या, उघडून बघूया म्हणे. उघडले रात्री. वर एक ताम्रपट होता, त्याच्यावर लिहिलेले होते 12वी हंडी म्हणून. बायको म्हणाली, चांगलं, काय हरकत नाही, श्रीमंत झालो. या भागातच आमच्या इतके श्रीमंत कोण नाही होत. नवरा म्हणाला, कशाने श्रीमंत झालीस तू? तोटा झाला म्हणाला आमचा. तोटा झाला. बायको म्हणाली, काय मिळवला होता म्हणून तुमचा तोटा झाला? तो म्हणतोय, ही वाचलीस काय ताम्रपट? काय काय लिहिले? हे 12वं म्हणून लिहिलेले. बायको म्हणाली, लिहिले म्हणून काय झालं? मिळालंय ना आपल्याला. नाही, बाकीचे अजून 11 कुठे आहेत म्हणाला. 11 गमवून बसलो ना आपण. काय आणला होता माणूस येताना? 11 हंड्यांचा नुकसान झाले म्हणतोय आता. एकही नव्हता घरात. मिळाले ते फायदा समजायला हरकत नाही, फायदा समजायला काही अडचण नव्हतं, पण म्हणतोय 11 हंड्यांचं नुकसान झालंय म्हणतोय. ही मानवीय मतीची व्यवहार अशी. याच्यामुळे माणसाला विश्रांती नाही, मनाला विश्रांती नाही. विश्रांतीची गरज. मी कसे धावतोय, का धावतोय, कशासाठी धावतोय याचा विचार करावा. आणि जो विचार करतो त्याला विवेकी म्हणतात. विचार करून थांबतो त्याला ज्ञानी म्हणतात. जो विचाराला लागला तो विवेकी होतो. विवेकाने योग्य तो निवडतोय त्याला ज्ञानी म्हणतात. आणि ज्ञानानेच त्याला मुक्ती आणि समाधान म्हणतो ते प्राप्त होत. प्राप्त मानवी जीवनात धावणे म्हणजे सर्व काही नव्हे. कसं धावतो, का धावतो हे सर्वही बाजूला ठेव. मी किती मार्गक्रमण केले यापेक्षा मी कसं मार्गक्रमण केलेले याला फार महत्व. मी किती पुढे आलो यापेक्षा कसा पुढे आलो ह्यालाही काहीतरी महत्व. माणसांच्या जीवनात संपत्ती म्हणजे सर्वस्व. संपत्तीशिवाय कोणाचंही जीवन चालत नाही, उदरनिर्वाह होत नाही, हे सत्य असतानाही पण तेवढंच म्हणजे संपूर्ण सर्वस्व नव्हे. मानवी जीवन म्हणजे केवळ संपत्ती नव्हे. संपत्तीची प्राप्ती म्हणजे जीवन नव्हे. जीवनाचा प्रमुख उद्दिष्ट नव्हे. मिळवा कशा करता? शांती समाधान. मिळवलेले असताना शांती समाधान जर लाभत नसेल तर विचार करा. मानवी जीवनात कसंही राहण्यापेक्षा माणूस सदाचाराने राहिला तर त्याला अर्थ असतो, त्याला किंमत असते. जीवनात अडीअडचणी आल्या आणि काहीतरी झाले म्हणून काहीही करावं असं कधी नियती म्हणत नाही. मंडन मिश्र नावाचा एक महान पंडित होता, आपण ऐकला असणार. शंकराचार्यांच्या काळात मंडन मिश्र नावाचा एक मोठा पंडित होता. खूप सात्विक माणूस होता. लग्न झालेलं नव्हतं अजून. सदाचारी म्हणून नावलौकिक होता त्यांचं. खूप सभ्यग्रहस्थ म्हणून त्यांचं नावलौकिक होतं. नावलौकिक. दारिद्र्याने गांजलेले होते. आणि दारिद्र्य ही असं असते ना, ज्याचा एकदा पाठ घेते त्याला सोडतच नाही. दारिद्र्य कोणाच्या घरात राहू इच्छिते तर गरिबांच्याच घरात राहू इच्छिला.
श्रीमंत कोण घरात घेत नाही त्याला, म्हणून गरिबांच्या घरात कोण नाकारत नाही त्याला. तिथेच जाऊन राहा. त्यांच्याच घरी खूप अष्टदारिद्र्य. मंडन मिश्राची आई म्हणाली, मंडन मिश्रा, राजाकडे जा ना, एवढी साहित्य आहे तुझ्याकडे, एवढं शास्त्र पंडित आहेस तू, विद्वान आहेस, राजांची जरा खुश मस्करी काय म्हणतात ना, हा, खुशामगिरी, खुशामत कर ना जरासा राजांची. राजा प्रसन्न होऊन काहीतरी तुला देईल. मंडन मिश्र म्हणाला, आई, कारण नसताना कोणाच तरी खुशामती करणे, खुशामगिरी करणे काय मला बरं वाटत नाही. जो करत नशील तर किती दिवस आम्ही हे भोगायची, दारिद्र्याची भोग किती दिवस आम्हाला. अख्खं जग तुझं नाव घेते आणि त्या राजाला कळू दे तू किती मोठा पंडित आहेस. चा आई, माझी मन काय तयार होईना म्हणा. आई म्हणाली, मन घट्ट कर आणि जा, खुशामती कर, राजांची स्तुती कर, स्तवन कर, भरपूर काहीतरी देईल. शेवटी नाईलाज झाला. आई म्हणती म्हणून निघाला. खिशात एक दमडी सुद्धा नव्हती. नदी पार करून पलीकडे महाराजांचे, राजा महाराजांचे, जो संस्थानिक होता त्यांचा राजवाडा, पलीकडे जाण्याकरता होडीतनं पलीकडे जावं लागत होत. होडीत जाऊन बसला. नावाडी म्हणाला, पैसे. हा म्हणाला, मंडन मिश्रांचं नाव ऐकलंय का? ऐकलंय ना म्हणा. मी मंडन मिश्र, माझ्याकडे काही नाहीये, मला नदीच्या पलीकडे जायचं. तेव्हा नावाडी म्हणाला, कशासाठी चाललाय पलीकडे, काय काम आहे आपलं? राजांचे खुशामती करायला चाललं. घरात अष्टदारिद्र्य, त्यांची स्तुती करून काहीतरी 4 पैसे घेऊन यावं म्हणून चाललं. नावाडी काय म्हटलं असणार, आता बोललास ते बोललास, खबरदार. तुझं काय खरं असेल ते नाव सांग, पण मंडन मिश्रांचं नाव घेऊ नकोस. मंडन मिश्र या पातळीवर कधीच उतरणार नाही. मंडन मिश्र एवढ्या खालच्या पातळीवर कधीच येणार नाही. तो कारण नसताना कोणाच्याही खुशामती करणार नाही. मी तुला सोडायला नाही म्हणत नाही, पण एवढ्या खालच्या कनिष्ठ दर्जाची कामासाठी मंडन मिश्रांचे नाव घेऊ नको. मी मंडन मिश्र असं म्हणू नको. कोण आहे सांगतो, खरोखरच मंडन मिश्र आहेस का? तेव्हा मंडन मिश्रांच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि जसं होडीत चढलेलं होता तसेच उतरलं खाली. काहीही बोलला नाही. म्हणाला, नाही जायचं म्हणाला पुढे. घरी गेला. आई म्हणाली, जाऊन आलास का? आई, नाही गेलो. काय झालं? आई, मंडन मिश्राबद्दल एवढी चांगली सद्भावना जगात असताना मंडन मिश्र म्हणजे एक सदाचारी व्यक्ती, शिष्टाचारी व्यक्ती म्हणून नावलौकिक असताना मला आवडलं नाही जाणं. असा तो होडीवाला नावाडी सुद्धा मला म्हटला, एक नावाड्यांच्या मनात माझ्याबद्दल इतकी चांगली भावना असताना मी काय या पातळी गाठावं? या दारिद्र्यात प्राण गेला तरी हरकत नाही आई, मला ही पातळी गाठायची नाही. गेलेला मंडन मिश्र पुन्हा, आणि पुढे तो मंडन मिश्र जगत प्रसिद्ध मंडन मिश्र. मानवी जीवनात संपत्ती मिळवण्यासाठी वाटेल ते स्तर गाठून वाटेल ते करून मिळवल्याने सुखी होतो माणूस, असं नाही होणार. माणूस कधी सुखी होईल असं नाही. माणूस आपल्या जीवनातील शिष्टाचार सदाचारांबरोबरच पुढे चालत राहणे आणि चालता चालता कुठेतरी विचार करणे, हे जीवन म्हणजे काय आहे आणि कुठपर्यंत मला जायचं, कशासाठी जायचं,
त्यासाठी मला आता काय करायला पाहिजे याची जर विचार केला माणूस तर त्यांच्या लक्षात येईल की जीवन म्हणजे केवळ धावणे नाही, जीवन म्हणजे केवळ काहीतरी कापरी गोळा करणे नाही, जीवन म्हणजे आनंदाने राहणे, आनंदाने राहणे. आपण